हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज तारीख आहे 30 आणि गावातला सर्वात मोठा सण आहे म्हणजे द्रोणागिरी आईचा पालखी सोहळा. वाजले 4, 30 तारीख आहे, 4 वाजलेत आणि आम्ही चाललो आता कडा घेऊन. म्हणजे सर्व महिला असतात ना त्या आईच्या अभिषेकासाठी आपल्या मंदिरामध्ये कलश घेऊन जात असतात. कलश म्हणजे तो कडा बोलतात त्याला, त्याच्यात पाणी वगैरे असतो, तो घेऊन जात असतात. तर तोच बघण्यासाठी आपण जाणार आहोत. थोड्याच वेळात बँजो सुरू होईल आणि आता जाऊया आपण गावकीच्या घरात म्हणजे भजनाच्या घरात, जिथनं आपली पालखी निघणार आहे. म्हणजे मुकुट म्हणजे आता थोडेच तिथं गेल्यावर आपल्या आईचे मुकुट वगैरे घेऊन जाऊ. ते तुम्हाला मी सर्व दाखवीन या व्लॉगमध्ये. तर चला जाऊया, कारण का तिथनं पालखी निघली तर मग तो मुवमेंट परत मिस होईल. हे बघा यांच्या अजून तयाऱ्या चालल्या. ते बघा इकडं झाली ना तयारी. चला आता लगेच थोड्याच वेळात निघतील. हे बघा सर्व पंच असतील, त्यांना भेटू आपण. एकूण एक गल्लीमध्ये अशी रांगोली काढली होते बघा, वेलकम. कारण का अशी पालखी जाते इकडून अशी इकडून. आणि बघा फळनासुद्धा लावला आहे. आणि हा आमच्या गावकीचा घर म्हणजेच भजनाचा घर. आणि आलेत सर्व. गुड मॉर्निंग. मस्त पालखी सजवली आपली. आणि आतमध्ये आईची मुकुट आहेत आणि वाघेश्वरीचे मुकुट सुद्धा आहे आतमध्ये. सर्वात पहिले हाजिरी बघा कोणाकोणाची लागले, बघून घ्या. आता आपल्या समोर आहेत सर्व करंजा गावाचे ग्रामस्थ आणि पंच सुद्धा आहेत. तर आपण त्यांना विचारूया काय पालखी सोहळ्यानिमित्त आपल्या गावात 2 दिवस काय कार्य होणार आहे. तर पहिले मेघनाथ दादा आहे. नमस्कार. पालखी सोहळ्यामध्ये आपल्या इथे 2 दिवसाचा हा पालखी सोहळा आहे. हा पहिल्यापासून आपला पहिल्या दिवशी अभिषेक हा सोहळा पार पडतो. आता भजनाच्या घरामधून आपली ही पहिली पालखी मिरवणूक निघणार आणि मंदिरावरती जाणार आणि मंदिरावरती आपला अभिषेक सोहळा हा पार पडणार. त्याच्यानंतर आपले सुवाच्य जे भजन चालू होतात ते सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपले हे सुवाच्य भजनं चालू असतात. आणि त्याच्यानंतर भजने झाल्यानंतर आपला एक जागरण गुंजराचा एक कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम आपला पार पडला जातो. तो हा झाला आपला पहिल्या दिवसाचा कार्यक्रम. पहिल्या दिवशीचा मेघनाथाने सांगितला. दुसऱ्या दिवशीचा सोहळा मी सांगतो. सकाळी आपले 8-9 वाजता पाड्यातून ग्रुप वाईज असू दे किंवा पाड्यातून असू दे, मानाचे हार मानाचे झेंडे निघत असतात. ते आईच्या मंदिराकडे जात असतात. ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत चालूच असतात. आणि नंतर आपली यात्रा सोहळा. नंतर मग आईची पालखी 10-11च्या दरम्यान पालखी निघते. नंतर आपली सोंग कमानीजवळ आली आईची पालखी, काय सोंग निघतात. तिच्या पुढं आईची पालखी पाठी असते, त्याच्या पुढं सोंग असतात. मग पालखी निघली का ती पालखी दुसऱ्या दिवशी 2 ते 3 वाजता आपल्या मंदिरात पोहोचत असते. तर असं होते आमचा 2 दिवसाचा द्रोणागिरी आईचा पालखी सोहळा. आणि एक महत्वाची गोष्ट, जर आईच्या गाभाऱ्यात कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर फक्त वर्षातून 2 वेळा दर्शन भेटतो. ते देखील पालखी सोहळ्याच्या वेळी अभिषेकाची वेळ असते तेव्हा, आणि एक नवरात्रीमध्ये अभिषेक होतो तेव्हा. हे 2च दिवसाला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. आणि आपल्या समोर येतात ज्येष्ठ आहेत. बाबा नाव सांगा. आणि तुमचा. आणि आता पालखीत आपण 4 मुकुट बघितली, तर ती 4 मुकुट कुठे कुठे वापरली जातात, म्हणजे कुठल्या कार्यासाठी? यात्रेसाठी आणि नवरात्र आईच्या इथं पालखीमध्ये वरती ठेवतो. हा ठीक आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. द्रोणागिरी माते की वागेश्वर महाराज की जय. जय महादेव. एलकोट. धन्यवाद.
हे बघा सुंदर अशा रांगोळ्या काढल्यात, पण कुठल्या ड्रायव्हरांना दिसल्या नसतील बहुतेक, तर त्या इथं गाड्या नेल्यात त्याच्यावरून. मेन म्हणजे पुढल्या वर्षी ना तिथं असा बॅरिकेड लावला पाहिजे आणि सर्व गाड्यांना एक दिवस आधीच बंद केला पाहिजे. असं फिरून जाऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही तसा, एवढा एक दिवस ॲडजस्ट करू शकतात. सुंदर रांगोळ्या काढल्यात बघा, सुंदर मस्त रांगोळ्या काढल्यात. पोचलो आपण द्रोणागिरी आईच्या मंदिराजवळ आणि बघा सुंदर असे लाइटिंग, करंजा वासिनी श्री क्षेत्र द्रोणागिरी देवस्थान. सुंदर सुंदर सुंदर, शब्दच उरलेत नाही. लाइटिंग पण सुंदर अशी गेले. महिलांनी आणलेला पाणी टाकीमध्ये ठेवतो आणि नंतर आणिच अभिषेक होईल. मुकुटांच्या सजावटींचा कार्य इथं सुरू होणार आहे. थोड्याच वेळात मुकुट सजवले जातील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजानन महाराज की
द्रोणगिरी आईचा महिमा मोठा आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली बघा नाचतान आवडीनू आई द्रोणगिरी माऊली देई भक्तांना सावली आई द्रोणगिरी माऊली देई भक्तांना सावली साडेआठ वाजून गेलेत आणि सर्वांचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. म्हणजे मंडळी सकाळपासून होती त्यांचं दर्शन घेऊन झालं आणि आता सर्व गावातले भजन येतील. संध्याकाळपर्यंत जागरण म्हणजे रात्रीसुद्धा जागरण असेल तेव्हा भजन मंडळी बसले सर्व. आपल्याला आई मिळाले. आई आपले व्हिडिओ बघते ना सर्व रोज रोज कशा वाटतात? मस्त मस्त. असाच प्रेम आणि असाच सपोर्ट ठेवा. धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल. आई नाव काय तुमचं? भारती पाटील. भारती पाटील. धन्यवाद धन्यवाद. 8:30 वाजून गेलेत आणि आता निघालो घरी जायला. थोडीशी आईची सेवा करायला भेटली का जरा बरं वाटतंय ना. जसं प्रसन्न वाटते. निघायची इच्छा नाही होत पण काय अर्धी असतात ना चला चला करतात म्हणून निघालो. तर चला हा आता आपली आता 2-3 दिवस आहेत आम्हीच करू शकतो. आता आपले ज्येष्ठ आहेत सर्व ना. ज्येष्ठ आहे जास्तही ताबा घेतलाय. आता आम्ही निघालो प्रसाद वगैरे घेऊन. आणि माझा नेहमीसारखाच आहे दुसऱ्यांच्या पण फोटो काढतो चांगले आणि आपले फोटो काढायला आपले व्हिडिओ काढायला पण कोण नाही. आणि आज मी मोबाईल घेऊन एवढे फोटो काढलेत ना म्हणजे दुसऱ्यांचे फोन घेऊन काय बोलू नका. म्हणजे जवळजवळ 150 तरी फोटो काढून मी दिलेत. म्हणजे स्टेटस बघाल ते बहुतेक फोटो माझे असतील. तर चला जाऊया. द्रोणगिरी माते की, शीतलादेवी माते की.